राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। टीव्हीएस मोटरचे अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध। आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा। आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध। टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस, बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील, मोबाईल नंबर 9860554151 व 7798910991। जर काही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाटत असेल आणि काही कोणाचा राजकीय दबाव असेल थोरात साहेब तुमच्यावरती किंवा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बी दबाव असेल तर तसं आम्हाला सांगा। आम्ही या जनतेच्या अडचणी सुख दुःखासाठी आम्ही लोकप्रतिनिधी झालोय आणि जर काही खुमखुमी असेल कोणाला त्यांच्यापर्यंत निरोप जाईल बरोबर। खुमखुमी वापरतोय त्यांची खुमखुमी काढायला मी बी पक्का आहे आणि हे सरकारमध्ये जे देवाभाऊ बसलाय हा देवाभाऊ बी पक्का आहे। त्यामुळं या भागामध्ये रात्रीचा खेळ जरा जास्त चालू झाला। एवढ्यात 2-3 महिन्यापासून रात्रीचा खेळ वाढलाय, कोणाचा वाळूचा वाढलाय, कोणाचा गांजाचा वाढलाय। त्याच्यावरती सुद्धा कारवाई करा। हे जे कोण आरोपी असतील ते कुठल्या जाती धर्माचे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही। संगमनेर तालुक्याच्या पठार भागात अवैध गुटखा, गांजासह अवैध हत्यारांची तस्करी होत असून लव जिहादच्या अत्याचार प्रकरणात सहभागी असणाऱ्या मुख्य आरोपी युसुफ चौगुलेची मोठी गँग अवैध धंद्यात सक्रिय असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। घारगाव पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करा असा इशारा संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिल्यानंतर रात्रीचा खेळ आता उजाडात आलाय। घारगाव परिसरातील लव जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी युसुफ चौगुले जेरमध्ये बंद असताना देखील त्याच्या मालकीच्या आलिशान कारमध्ये घारगाव पोलिसांच्या पथकाने रणखाम फाटा येथे सुमारे 9 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि 10 लाख रुपये किमतीची आलिशान कार असा एकूण 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी सदर गुन्ह्यात एकाला अटक केली असून दुसरा आरोपी फरार झालाय। पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी विदेशी दारू, गुटखा, गांजा सर्रास विक्री होत असताना साकूर फाट्यावरून साकूरकडे जाणाऱ्या इनोवा कार क्रमांक MS17 BX0097 ही कार रणखाम फाटा येथे थांबून तपासणी केली असता कारमध्ये प्रतिबंधित गुटखा, अवैधरित्या बंदी असलेली सुगंधित तंबाखू व पान मसाला गुटखा आढळून आल्याने घारगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अजय कवटे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी निजाम सुलतान शेख वय 38 वर्षे राहणार जांबूत तालुका संगमनेर व मनोहर भाऊसाहेब काळे राहणार अंबिखालसा तालुका संगमनेर या दोघांच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुटखाबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे तर एक जण फरार होण्यात यशस्वी झालाय। अवैध गुटखा, गांजा, गावठी कट्टे तस्करी प्रकरणातील बहुचर्चित आरोपी युसुफ चौगुले हा घारगाव परिसरात घडलेल्या लव जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी असून हा दीर्घ कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जामिनावर बाहेर आला होता। परंतु त्याच गुन्हेगारीची आणि अवैध धंद्यांची चटक लागली। त्यात मध्य प्रदेश पोलिसांनी गावठी कट्टे तस्करी करताना त्याला पकडलं। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याचा जामीन रद्द करण्यात आला होता। तो सध्या कारागृहात आहे। कारागृहात राहूनही त्याच्या गँगच्या सदस्यांकडून अवैध धंदे सुरू असल्याचे या गुटखा तस्करी कारवाईवरून उघड झालाय। परंतु कारागृहातून चौगुले गँग चालवतो कसा, गँगच्या सदस्यांशी संपर्क होतो कसा
या सक्रिय गँगवर घारगाव पोलीस काय प्रतिबंधक कारवाई करणार हा प्रश्न पठार भागातील नागरिकांत उपस्थित झाला आहे। भविष्यात सदर कारवाईत पकडलेल्या आरोपींच्या माध्यमातून सदर सक्रिय गँगचा पर्दाफाश होईल का? अवैध धंद्यांना लगाम घालण्यात घारगाव पोलिसांना कितपत यश येतंय हे पाहणे औचित्याचे असेल। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, घारगाव। महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।